नमस्कार माझ्या गोड ताईंनो, मैत्रिणींनो कशा आहात सगळ्या? मी सरिता आणि खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये इन्स्टिट्यूट सरितामध्ये. तर आजचा व्हिडिओ आहे एका सबस्क्रायबर ताईंच्या कमेंटनुसार, त्यांच्या रिक्वेस्टनुसार हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. कारण खूपदा त्या ताई आपल्याला कमेंट करतात, खूपदा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे किंवा मला सल्ला द्या, मला थोडीशी हेल्प करा असं सांगितलेलं आहे. तर म्हटलं चला त्यांची परत-परत कमेंट सेक्शनला कमेंट येतीये. तर त्या ताई आहेत त्या रुपाली चव्हाण नाव आहे त्यांचं. आणि त्या राधानगरीच्या आहेत. त्या आपल्या सबस्क्रायबर आहेत. अगदी आवर्जून व्हिडिओ पाहतात. आपल्या व्हिडिओना छान कमेंट करतात आणि कोणतीही गोष्ट कळली नसेल तर त्याच्यावरती सुद्धा त्या पुन्हा कमेंट करून त्यांचा प्रॉब्लेम किंवा डाउट असेल तो विचारतात. तर त्या ताईंची कमेंट अशी आहे, की त्या ताई जॉब करतात. त्या 3 नंतर फ्री होतात आणि 3 नंतर फ्री झाल्यानंतर मी शॉपमध्ये काम करू शकते का? किंवा मला ते जमेल का? आता तसं जमवायचं म्हटलं तर ताई आपण कोणतीही गोष्ट व्यवस्थित हँडल करू शकतो. कारण आपल्याला अंगावरती पडेल ती जिम्मेदारी निभवायची सवय असते. कारण तुम्ही जर सकाळपासून तुमचं रुटीन आवरून, घरचं आवरून 3 वाजेपर्यंत जॉब करत असाल, तर खूप चांगली गोष्ट आहे. तुम्हाला अर्धा दिवस आहे तो फ्री मिळतोय. त्यामध्ये तुम्ही संध्याकाळी 2 तास स्वयंपाकाला किंवा घरासाठी देऊन उरलेला बाकीचा शिल्लक वेळ आहे, तो तुमच्या शॉपमध्ये नक्कीच तुम्ही युटिलाइज करू शकता त्या वेळेचा. तर तुम्ही जर शॉप बघत असाल किंवा तुम्ही मला लास्ट कमेंटमध्ये म्हटलेलं आहात, की तुमच्या जवळपास एरियामध्ये तुम्ही शॉप पाहिलेला आहे आणि ते शॉप जे आहे त्याच्या 5 मिनिटाच्या अंतरावरतीच लोकवस्ती आहे, बऱ्यापैकी आहे. वर्दळ जी आहे थोडी कमी असेल तरीही चालेल. सुरुवातीला तुम्ही सुरुवात करताय, तुम्हाला सुद्धा रेंटचं शॉप असेल तर त्याचं रेंट परवडलं पाहिजे. तुमचा तितका बिझनेस सुरू करण्यासाठी बजेट आहे, तो व्यवस्थित मॅनेज झाला पाहिजे आणि सगळ्या गोष्टी एकंदरीत लक्षात घेता आपल्या बजेटमध्ये बसतील इथूनच आपण सुरुवात करतो. तर हो, तुमचा जो डाऊट आहे ताई, की 3 वाजल्यानंतर तुम्ही शॉपमध्ये जाऊ शकता. तुम्ही एखादी मदतनीस ठेवू शकता. तिला तुम्ही कटिंग वगैरे शिकवला किंवा ऑलरेडी कटिंग येणारं, शिलाई येणारी जर लेडीज असेल, तर तुम्ही तिला दुपारी सकाळपासून दुपारपर्यंत शॉपवरती पगारावरती ठेवू शकता किंवा सुरुवातीला नागावरती ठेवू शकता. त्यानंतर तुम्ही जेव्हा शॉपमध्ये येता, त्यावेळेला तुम्ही सुद्धा तुमचं काम कंटिन्यू तिथे चालू ठेवू शकता किंवा त्या टायमिंगमध्ये तुमचं काम कसं मॅनेज करायचं हे तुम्हाला हळू-हळू एकदा शॉपमध्ये एंट्री केल्यानंतर लक्षात येईल. तर खूप सुंदर विचार आहे, पण डबल जॉब करणं सोपं नाही ताई. कारण तुम्हाला जॉबमध्ये पण जे टेन्शन असेल, जे वर्कलोड असेल तो कंप्लीट करायचा असेल. पुन्हा तुम्हाला शॉपवरती आलं, की एरवी ठीक आहे तुम्ही वर्कलोड शॉपवरचा मॅनेज करू शकता. पण ज्यावेळेला तुमचा सीझनचे टायमिंग असतात, सीझनच्या ऑर्डर असतात त्यावेळेला दिवाळी म्हणा, दसरा म्हणा, गणपती म्हणा, अशा वेळेला एक पिरियड असतो. त्यामध्ये आपल्याला प्रत्येक क्लायंटच्या ज्या ऑर्डर आहेत त्या घेतलेल्या पूर्ण करून हँडओव्हर कराव्या लागतात. त्यावेळेला मात्र तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यावेळेला तुम्हाला ते दुपारचं जे शेड्यूल तुमचं आहे ते थोडंसं अजून जास्त लोड करून कामं उरकावी लागतील किंवा अजून तुम्हाला हेल्पर ठेवावे लागतील तुमच्या शॉपमध्ये किंवा अजून तुम्हाला मदत करणारी लोकं वाढवावी लागतील. टीम तुमची वाढवावी लागेल. कारण कसं आहे, आम्ही फुल डे शॉपमध्ये असून सुद्धा सीझनचा वर्कलोड आम्हाला उरकत नाही. खूप धावपळ होते, खूप टेन्शन येतं. अगदी टेन्शनने बीपी लो व्हायचं सुद्धा काम माझं होतं. बऱ्याच वेळेला आपण काय होतं गणपती आणि दसऱ्यामध्ये आजचं उद्या दिलं तरी चालू शकतं. पण दिवाळी हा असा सण आहे, की प्रत्येकाला त्याच टायमिंगला, त्याच तारखेला, त्याच दिवशी, त्याच पूजेच्या वेळेला घालायच्या असतात साड्या किंवा काही कार्यक्रम असतील एकाच घरातले, लग्न कार्यक्रम असेल किंवा इतर कोणतेही कार्यक्रम असतील, फंक्शन्स असतील, त्यामध्ये तुम्हाला एकाच घरातल्या खूप साऱ्या ऑर्डर आल्या असतील, तर तुम्हाला त्या ॲट अ टाईम ठरलेल्या दिवशी द्याव्या लागतील. मग तुम्ही तुमचा दुपारनंतरचा वेळ कसा मॅनेज कराल? तुम्ही कितपत लोड घेऊ शकता? कितपत वर्कलोड मॅनेज करू शकता? हे सगळं तुमच्या स्किलवरती आहे. त्याच्यामध्ये तर तुम्हाला मेहनत जाम करावी लागणार आहे, ह्यात काही डाऊट नाही. तर एकंदरीत तुम्ही सगळ्या गोष्टीकडून विचार करूनच शॉप सुरू करावा असं मला वाटतं. कारण शेवटी एकदा जिम्मेदारी घेतली, की ती पुन्हा बंद करून चालत नाही. तुम्ही शॉप चालू केलं, छान तुम्हाला रिस्पॉन्स आला, छान तुमचे क्लायंट जमा झाले त्यावेळेला शॉपवरती. तुमची टीम वाढली शॉपची, वर्कलोड वाढला आणि अशा वेळेला तुम्हाला जर झालं, की वर्कलोड वाढल्यानंतर तुम्हाला शॉप चालू करणं किंवा चालू ठेवणं किंवा त्या टाईम पिरियडमध्ये ऑर्डर्स कंप्लीशन करणं थोडंसं जड जाते, थोडंसं अवघड जाते. शिवाय तुम्हाला जॉब तुमचा सांभाळून, शॉप सांभाळून जे घरचं रुटीन आहे ते सांभाळावंच लागतं. तिथं तुम्हाला एक्सक्यूज देऊन चालणार नाही. त्यासाठी तुम्हाला सगळ्या बाजूंनी व्यवस्थित विचार करून हा निर्णय घ्यायचा आहे. मी माझ्या परीने जे तुम्हाला सांगू शकते, जेवढी मदत करू शकते, ते अगदी मनातून सगळं सांगितलेलं आहे.
कारण लेडीज म्हटलं की जिकडे-तिकडे जिथं कमी तिथे आपण उभे राहतो. प्रत्येकाला ऑफिसचं काम असेल, आपल्याला थांबावं लागतं. मुलांच्या स्कूलमध्ये जायचं असेल, तर ऑफिसवाले जाऊ शकत नाही, तर आपल्याला जावं लागतं. अशा वेळेला सगळ्या गोष्टी सांभाळता, सगळ्या गोष्टींचा अंदाज घेता तुम्ही जर शॉप चालू करून ते जर व्यवस्थित हँडल करू शकत असाल, तर बिनधास्त शॉप घाला. कारण कोणीतरी प्रत्येकाने काहीतरी करावं असं मला वाटतं. कारण प्रत्येक ताई स्वतःच्या पायावरती उभं राहावी, स्वावलंबी व्हावी आणि 4 पैसे कमवून संसाराला सुद्धा तिला घातल्यानंतर ते पैसे छान आत्मविश्वास तिचा वाढतो. तिच्यामध्ये एक वेगळी एनर्जी निर्माण होते आणि स्ट्राँग बनते. प्रत्येक ताई स्ट्राँग बनावी हीच अपेक्षा आहे. तर मला वाटतं, की तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बऱ्यापैकी मिळालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान-छान व्हिडिओ पाहण्यासाठी जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर सुद्धा करा. म्हणजे इतर अशा गरजू ताईंना सुद्धा आपल्या व्हिडिओमधून काही थोडीफार मदत झाली, तर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ती. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. बाय.